अमरावतीच्या जिल्हाश्री रुग्णालयात झालेल्या भीषण अग्नितांडवाच्या घटनेनंतर आता राजकीय नेत्यांनी रुग्णालयात भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे। या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी जिल्हाश्री रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व रुग्णालय प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली। या दुर्दैवी घटनेबद्दल आमदार रवी राणा यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं। तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान आमदार रवी राणा यांनी विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला। ही जागा राजकारण करण्यासाठी नाही, राजकारणाचा आखाडा रुग्णालयाबाहेर आहे। अशा दुर्दैवी घटनेवर राजकारण न करता पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचं आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। रुग्णालयातील अग्नितांडवाच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्या डिपार्टमेंटला पत्राची कॉपी पोचलेली आहे। त्यानंतरही हे न झाल्यामुळं त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज खऱ्या अर्थानं ते 3 बच्चू जे गमावले आपण। आज या घटनेमध्ये 45-47 मुलं या ठिकाणी होते। आमच्या नर्सनी जे आपले इथले डॉक्टर आहे या सगळ्या लोकांनी त्या बच्चूला हलवलं तर ते मोठी दुर्घटना झाली असते। आणि मला मी त्यांचे कौतुक करतो की त्यांनी बाकी बच्चूचे जीव वाचवले। पण मला असं वाटते सीएसनी पत्र दिल्यानंतर या विभागाने दखल का घेतली नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ज्या कंपनीचे ते इक्विपमेंट लागलेले आहे त्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी जी तिथे आग लागली, चुकीच्या पद्धतीचे इक्विपमेंट दिले असेल, मेंटेन नसेल केले। फायर ब्रिगेडचे या ठिकाणी स्प्रिंकलर बंद होते, फायर ब्रिगेडचा कुठला अलाराम या ठिकाणी नव्हता। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण फायर ब्रिगेडच्या नॉर्म्सप्रमाणे पाहतो त्याच्या पूर्णपणे त्याला बाजूला ठेवून या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये इतकी मोठी रिस्क घेणं हे मला वाटते आज जे मुलांचा ज्या मरण पावले आहे त्या सगळ्यांच्या पालकाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि त्यानंतर माझी दुसरी अजून एक सल्ला आहे की डफरीन हॉस्पिटल या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी प्रत्येक गरीब कुटुंब, गरीब महिला या ठिकाणी आपल्या इलाजासाठी येतात। मोठ्या प्रमाणात तालुक्यावरून येतात। त्या ठिकाणी चांगला इलाज त्यांचा झाला पाहिजे, चांगली सुविधा त्यांना मिळाली पाहिजे। आणि त्यांचे दुःख त्यांना माहीत आहे आज किती कठीण परिस्थितीमध्ये ती आई आपल्या बाळाला गमावलेलं आहे। आणि त्या बाळाला गमावल्यानंतर त्या आईचं दुःख आणि या दुःखाचं सावट या अमरावती जिल्ह्यावर या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याची सकाळी 5 वाजतापासून जेव्हा 3:30 वाजता आग लागली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी 5 वाजता जेव्हा मी त्यांना फोन लावला तेव्हा त्यांनी फोन उचलून त्यांना माहिती दिली। ताबडतोब त्यांनी चीफ सेक्रेटरीला आदेश दिला। त्याचप्रमाणे 4:30 वाजता पालकमंत्र्यांना मी फोन लावला, पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि सगळ्या यंत्रणा सज्ज केल्या। आणि सगळ्या यंत्रणा सज्ज केल्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल की ज्या मीडियाला अपेक्षित होते की अमरावतीमध्ये काय झालं त्याची माहिती 5:30 वाजतापासून जिल्हाधिकारीसुद्धा देत होते, CS देत होते, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त देत होते। आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा एखादी घटना होते सगळे मिळून जेव्हा एकत्र दुःख आपण या संकटाचा सामना करतो तर मला सगळ्यांना सांगणं आहे की डफरीनला राजकीय अड्डा बनवू नका। या डफरीन हॉस्पिटल हे आपल्या अमरावती जिल्ह्याचं गोरगरिबांचा जीव वाचवण्याचं एक मंदिर आहे। त्या ठिकाणी आपण सगळे लोक इलाज करतो आणि या हॉस्पिटलमध्ये जी घटना झाली आहे ती अत्यंत संवेदनशील आहे, अत्यंत दुःखद घटना आहे। याच्यामध्ये राजकारण करून कुठेही राजकीय अड्डा बनवण्याचा प्रयत्न डफरीनला करू नका, हे मी माझं राजकीय सगळ्या नेत्यांना माझा सल्ला आहे। बाकी राजकारणासाठी खुले मैदानं बाकीचे आहे, त्या मैदानात आपण लढू, पण या ठिकाणी राजकीय अड्डा बनवू नका, हे सगळ्या नेत्यांना माझं आव्हान आहे। भाऊ, आमदार म्हणून तुमची समोरची भूमिका पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।